5 नंबर गाऊन मार्केट येथे टेलर चंद्रकांत जगताप हे आपल्या दुकानावरती काम करत असताना एका इसमाने येऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हातावर आणि डोक्यावर वार करून पसार झाल्याची घटना घडली आहे। चंद्रकांत जगताप यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। निलाइन पोलिसांनी आरोपी मोहन गायकवाड याला काहीच तासात अटक करण्यात आली असून आरोपीला आज उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याला 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दिनांक 9/5/2024 रोजी दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास जखमी गायकवाड हे चोरोबा गायकवाड हे त्यांच्या मॅक्सी कारखान्यामध्ये साईबाबा मंदिर 39 सेक्शन उल्हासनगर 5 या ठिकाणी गाऊन शिलाईचे काम करत असताना आरोपी नामे मोहन काशीनाथ गायकवाड हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या हातातील कोयत्याने चोरोबा जगताप याच्यावर वार केले। त्याच्यामध्ये त्याचा हाताचा मनगट आणि बोट वगैरे तुटले, डोक्यावर वार केलेले आहेत। सदर वेळी त्या ठिकाणी त्याचा मुलगा राहुल जगताप हा देखील हजर होता। सदर आरोपी हा वार करून त्या ठिकाणाहून ताबडतोब पळून गेला। जखमी चोरोबा जगताप हा अतिशय जखमी असल्याने ते तात्काळ त्यांना दवाउपचारासाठी सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी नेलं। सेंट्रल हॉस्पिटल येथे नेल्यानंतर ही माहिती जशी पोलिसांना मिळाली तशी आम्ही स्वतः सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3 या ठिकाणी जाऊन जखमी याच्याकडे प्राथमिक विचारपूस केली असता त्याने मोहन गायकवाड याने जुन्या वादावरून त्याला मारहाण केल्याचं सांगितलं। त्याप्रमाणे तात्काळ घटनास्थळी येऊन डीबीचे टीमचे PSI मोरे, ASI गायकवाड, हेड कॉन्स्टेबल कारकूड आणि सातपुते असे आणि इतर पोलीस स्टेशनची टीम यांना तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पाठवलं। आरोपीचा शोध घेतला। आरोपी हा तात्काळ 2 तासाच्या आत आम्ही अटक केला। सदर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये राहुल चोरोबा जगताप जखमीचा मुलगा याची फिर्याद घेण्यात आलेली आहे। सदर बाबत निलाइन पोलीस स्टेशनला 463/24 हा खुनाचा प्रयत्न या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला 2 तासाच्या आत अटक करण्यात आलेली आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याला आज रोजी मान्य न्यायालयात हजर करून त्याची पुढील पोलीस कस्टडी अधिक घेणार आहोत। अधिक तपास चालू आहे। सदर आरोपी त्याचे जो जखमी आहे त्याचा भाऊ विठ्ठल जगताप याचे 10व्या महिन्यामध्ये वाद झाला होता। त्या संदर्भामध्ये निलाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। सदर आरोपीवर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे, परंतु सदर जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी त्याने पुन्हा काल रोजी सदरचा प्रकार केलेला आहे आणि सदर प्रकारामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे।